रामकृष्ण हरी मंडळी, तर चला करूयात आपण सोयाबीनची भाजी. आता ते व्हिडिओमध्ये बरेच काही बोलतात की अंड्याच्या भाजीला तुम्ही विसरून जाल, पण मी असं म्हणू शकत नाही अंड्याच्या भुर्जीला तुम्ही विसरून जाल, कारण मी अंड खाल्लेलंच नाही आहे. तर हे जे आहे ना, सोयाबीनची भुर्जी आपण करूयात असं मी तरी म्हणते. आता सोयाबीन जे गोल गोल येतं ना ते नाही आहे, यांनी क्रशवालं सोयाबीन आणलेलं आहे, बारीक केलेलं भुरभुरा. ते मी छान भिजवून घेतलेलं आहे गरम पाण्यात, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर जिरं घातला, मोहरी घातली, दोन्ही तडतडल्याच्या नंतर कढीपत्ता घातला, लसूण घातला. ज्या सासूबाई गावाकडून घेऊन आलेल्या आहेत लसूण, तो मला बारीक लसूण खूप आवडतं, इथला जाडा जाडा मला अजिबात आवडत नाही. लसूण झाल्याच्या नंतर कांदा टाकला, कांदा टाकल्याच्या नंतर टोमॅटो टाकला, आणि टोमॅटोच्या नंतर ना मला प्रत्येक माझ्या शिवमला दही खूप आवडतं, म्हणून मग मी 1 चमचाभर असं छान दही घातलं त्याच्यामध्ये. आणि दही हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू, काहीच वांधा नाही आहे. आणि मग दही छान असं फ्राय झालं, त्याला छान पाणी म्हणजे त्यातलं पाणी कमी झालं की लगेच तुम्ही त्याच्यामध्ये सोयाबीन टाकू शकता, किंवा तुम्हाला जो आवडेल तो मसाला टाका. पण मला पावभाजी मसाला आवडतो, त्यामुळे मी पावभाजी मसाला घालते. माझ्याकडे आता MDHचा आहे म्हणून मी MDHचा मसाला घालते. मिरची पावडर घातली, थोडासा कांदा लसूण मसाला घातला, आणि छान ह्याला हळद टाकली, थोडंसं हिंग टाकलं. आणि पनीर खूप मी तरी म्हणेल की मिडल क्लास आहोत आपण, पनीर खूप महाग आहे. मग 10 रुपयाच्या सोयाबीनमध्ये तितकंच प्रोटीन आहे जितकं पनीरमध्ये आहे. मग तुम्ही प्रोटीन सोर्स म्हणून सोयाबीनची भाजी खाऊ शकता. 100 रुपयाचं पनीर 250 ग्रॅम येते, तर हे पनीर 10 रुपयात तर तुम्हाला 20 रुपयात पावशर भरी येऊन जाईल. असं मी तरी राशन आणायला जात नाही, त्यामुळे मला राशनबद्दल इतकं काही सांगता येणार नाही की कुठलं किती भाव आहे, पण असं आपण करू शकतो. आणि त्यामुळं लई पनीरच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही छान असं सोयाबीनची भाजी, सोयाबीनची भुर्जी करून खाऊ शकता. कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नका घालू. महाग असेल तर थोडीच वापरायची, जास्त असेल तर भुरभुरून टाकायची. लई मोठी काय फरक पडतोय, पण महाग झाल्यावर मात्र कमी टाकायची बरं का, जपून. काय करायचं 40-50ला गड्डी असल्यावर. आणि मग नंतर मीठ टाका विसरायचं नाही, मी विसरले होते. सगळ्यात शेवटी मीठ टाकलेलं आहे मी. आणि इतकी छान झाली होती ना पनीरची भाजी, सोयाबीनची भुर्जी की विचारूच नका. शिवमलाही खूप आवडली, आणि आम्ही दोघांनीही ती दुपारी मस्त छान अशी एन्जॉय केली. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पावभाजी मसाला 1 दिवस घाला, कधी दुसरा छोलेचा मसाला पण घालून बघा, अगदी छान अशी याला चव येते. आणि पनीरच्या लई महाग लागू नका हो, महाग आहे लई, परवडत नाही. रोजचं 100 रुपयाचं पनीर आणायचं, कुठून आणायचं हो एवढे पैसे सांगा बरं. रोजचे 100 रुपये जर पनीरला गेले तर